तर म्हणजे मी आता आलेलो आहे माझ्या काकांकडे म्हणजे धानसरला, आणि त्यांच्याकडे हा बसतो गणपती. नमस्कार मंडळी, स्वागत जोपर्यंत नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये. मित्रांनो, तर आज आहे बाप्पाचा बड्डे आणि त्याकरिता मी आलेलो आहे आता परूरमध्ये. तर चला आता गणपतीचं दर्शन घेऊ आणि मग बाकी आता अजून कुठे जिथे ते आपल्याला आमंत्रण आहे तिकडे जाऊया. चला. सो इकडे सगळे काक्या बसलेले आहेत. काका घरचे मालक बघा. तुम्ही अजून कोण? मालक घरचे गणपती काका आणि सगळे काके आहेत. माझ्या ताई पण आहे आणि इथे पण काके आहेत. तो मित्रांनो, इथे मी थोडेफार सिनेमॅटिक शॉट्स घ्यायचे प्रयत्न केलेले आहे आपल्या बाप्पाचे. तर कसे आहेत, बरोबर घेतलेत का हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा जो आता तुम्ही गणपती बघतोय तो परूरचा गणपती आहे, आपल्या अलिबागचा ताईकडे. तर बघा. सो मित्रांनो, आपण आलेलो आहोत मंदिरामध्ये. सगळे मंदिरातून दर्शन घेऊन. हाय काकी. पण आता दर्शन घेऊ पहिला. सो हे परूरचं मंदिर आहे. इथे बाप्पा आहे, हनुमानजी आहेत आणि राम लक्ष्मण आहे. तो म्हणजे हे जे आहे तर आजूबाजूचा परिसर आहे आपल्या परूरचा. म्हणजे आता आपण जिथे मंदिरात गेलेलो तर तिकडनं आपण बाहेर पडल्यावरती हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे आणि खूप छान छान घर आहे तिकडे, मस्त मस्त बांधलेत. सो मंडळी, हे आता आपल्याला जेवण वाढलं गेलेलं आहे मस्त असं. चला जेवूया पटकन. सो मंडळी, आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे आपल्या काकांकडे. काकांकडे आपला गणपती बसतो जो धानसरला आहे. आणि हे त्यांचं डेकोरेशन, खूप छान असं डेकोरेशन आणि मध्ये थोडेफार सिनेमॅटिक शॉट्स. मित्रांनो, आता मी आलेलो आहे ते म्हणजे मागी गणपती बघायला डोंबिवली वेस्टला. आणि हा जो आहे हा आपला इकडचा अभिजित पंडित यांनी केलेली आहे ही मूर्त. आणि डोंबिवलीचा मुष्कराज असं काही नाव आहे. मला पण एक्झॅक्टली त्याचं नाव वाचलं नाही, मंडळाचं नाव बाहेर आहे, ते मी दाखवीन तुम्हाला. ही अशी काहीशी डेकोरेशन, सुंदर असं डेकोरेशन इथे पूजा करण्यासाठी आहे. सो मित्रांनो, न्यू एकता मित्र मंडळचा गणेशोत्सव मुष्कराज माझा मित्र. हाय मित्रांनो, हा जो मंदिर आहे तो ओम साई मित्र मंडळाचा आहे. खूप छान अशी मूर्त. आणि इकडे पूजा करण्यासाठी मूर्त आहे. हा मित्रांनो मंदिर जो आहे गणपती तो एकलव्य मित्र मंडळाचा आहे. इथे पूजा करण्यासाठी सुंदर असं डेकोरेशन. हा अजून एक गणपती आहे. 3 बक्षिसं मिळाली आहेत. इकडे पूजेसाठी ठेवलेला गणपती आहे. सो म्हणजे आपले डोंबिवलीतले जेवढे गणपती होते ते पण मी कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. तर ओव्हरऑल आपला ब्लॉग कसा वाटतो हा मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला तर एक लाईक द्या. मनापासून आवडता भरपूर जणांना शेअर करा. नवीन असा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यावर बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या ब्लॉगची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत गुड बाय आणि संध्याकाळ एन्जॉय करा.